तुमचं स्वागत आणि महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आता एक मोठी बातमी आहे। ललित केंद्र तोडफोड प्रकरणी पीएसआय निलंबित झालेले आहेत। भाजप युवा मोर्चाने 2 दिवसांपूर्वी ललित केंद्राची तोडफोड केली होती आणि या तोडफोडीवेळी पीएसआय सचिन गाडेकर यांच्यावरती कर्तव्यात कसूर केल्याच्या प्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। तसंच तोडफोडीची माहिती वरिष्ठांना वेळेत कळवलेली नाही असा देखील आरोप त्यांच्यावरती आहे। दरम्यान ललित कला केंद्र रामायण प्रकरणी विद्यापीठाकडून सत्यशोधन समिती स्थापन करण्यात आली आहे आणि प्रवीण तरडे यांच्यासह 6 जणांचा या समितीमध्ये समावेश आहे। वादात सापडलेल्या जब वी मेट या नाटकाची संहिता तपासणी देखील केली जाणार आहे। पुण्यातनं एक मोठी बातमी। पुणे विद्यापीठामध्ये एका नाटकाच्या सादरीकरणानंतर जो काही गदारोळ निर्माण झाला त्यानंतर आता एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि ही समिती आता सत्यशोधन समिती आहे, विद्यापीठाकडून स्थापित करण्यात आली आहे। ललित कला केंद्र रामायण प्रकरणी ही सत्यशोधन समिती स्थापन करण्यात आली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात। पुण्यातून आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे आपल्या सोबत जोडले गेलेत। चंद्रकांत, या सगळ्या प्रकरणावरती आता काय उपाय काढला जातोय? हो, आपल्याला माहिती जो काही राडा झाला तर त्याच्यात नेमकी चूक कोणाची याचा तपास आता कुलगुरू करतात। त्यासाठी समिती स्थापन केलेली आहे। माजी न्यायाधीश जिल्हा न्यायाधीश श्रीकृष्ण पानसे यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे। त्यात आपल्याला माहिती दिग्दर्शक प्रवीण तरडे आहेत, नंतर इकडं प्राचार्य देवीदास वायदंडे आहेत, नंतर अधिसभा सदस्य विनायक आंबेकर आहेत, डॉक्टर ज्योती भाकरे आणि प्राचार्य क्रांती देशमुख, एवढी ह्या 6 जणांची समिती आहे। आणि कुलसचिव प्रभारी कुलसचिव डॉक्टर विजय खरे या समितीचे सदस्य सचिव असतील, कारण ते कुलसचिव आहेत। ही समिती महिन्याभरात कुलगुरूंना आपला अहवाल देईल। जब वी मेट हे जे नाटक आहे त्याची संहिता कोणी लिहिली, का लिहिली, ती कोणी लिहिली हे सर्वांना माहिती आहे। पण हा प्रसंग टाळता आला नसता का? राज्यात सध्या सगळं देशभरात राम मंदिरात सगळं वातावरण असताना तुम्ही रामानेत्री पात्रांशी का छेडछाड केली, त्यांचा अवमान का केला, याचा सगळा शोध होणार आहे। याच्यात समोरचे जे पार्टी आहे ते म्हणतात की आम्ही काही केलेलं नाही, व्यक्ती स्वातंत्र्याला प्रहसन ते केलेलं आहे, विडंबनाचा आम्हाला कला सादर करण्याचा अधिकार आहे। मग त्याच्यात नेमकं तुम्ही कलेचा त्या व्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतला की नियमानुसारच केले, याची सगळी तपासणी ही समिती करेल आणि हा अहवाल शासनाला विद्यापीठाला सादर करेल। आणि त्यानंतर मग जे भोळे आहेत विभाग प्रमुख त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते। आता ऑलरेडी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे। बरं, धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या माहितीसाठी। तर जब वी मेट या नाटकाची संहिता तपासली जाणार आहे, त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे। पुण्यातील ललित केंद्र तोडफोड प्रकरणात हे नाटक सादरीकरण झाल्यानंतरच ललित केंद्राची तोडफोड करण्यात आली आणि पीएसआय सचिन गाडेकर यांच्यावरती देखील निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। वेळेमध्ये वरिष्ठांना माहिती दिली नाही आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आलाय। माहिती वरिष्ठांना वेळेत पोहोचवली नाही किंवा पुरवली नाही या अंतर्गत त्यांच्यावरती देखील कारवाई झाली आहे। पुण्यातील ललित केंद्र तोडफोड प्रकरणी पीएसआय सचिन गाडेकर यांचं निलंबन करण्यात आलंय। या नाटकातल्या एका दृश्यावरती हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला आणि विद्यापीठाच्या या भागामध्ये जाऊन ललित केंद्राची तोडफोड करण्यात आली होती। याच प्रकरणाचे हे पडसाद।